सर आज किती पथकं तैनात केले होते अतिक्रमण निर्मूलनासाठी आज 3 पथकं तयार केली होती. त्याचबरोबर MSCB आणि विशेष करून पोलीस स्टेशन यांची 2 पथकं आपल्याला या पूर्ण ह्याच्यात सहभागी झाली होती. त्यांचं जे त्याला दंगलविरोधी पथक जे असतं ते पण या ठिकाणी तैनात होतं. नगर परिषदेच्या 3 पथकात मिळून साधारण 150 कर्मचारी या ठिकाणी पूर्णपणे सहभागी होते. संपूर्ण पथकांनी शहराचे जे मुख्य रस्ते आहेत त्या मुख्य रस्त्यावरचं सुमारे 500हून अधिक जे अतिक्रमण आहे ते काढलेलं आहे. या अतिक्रमण काढण्याचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे नागरिकांनी स्वतःहून सहकार्य केलेलं आहे. नागरिकांचं सहकार्य फारच महत्त्वाचं ठरलं या ठिकाणी. ही मोहीम जी आहे अतिक्रमण काढण्याची ही केवळ आजच्या दिवसापुरतीची नसून यामध्ये सातत्य यावं, नियमितता असावी म्हणून एक नगर परिषदेचं 10 जणांचं विशेष पथक देखील या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं आहे. हे पथक या पथकाला विशेष अधिकार देण्यात आलेला असून दररोज पूर्णपणे राऊंड मारून कुठे जर अतिक्रमण आढळून आलं तर ते अतिक्रमण काढण्याबरोबरच दंडात्मक कारवाईचे पण अधिकार त्यांना दिलेले आहेत.